कल्याणमध्ये रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण करण्यात आली आहे। कल्याणच्या नांदिवली परिसरातला हा धक्कादायक प्रकार आहे। हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली। गोकुळ झा या परप्रांतीय तरुणाकडून ही मारहाण करण्यात आली। तर मानपाडा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झालाय। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मानपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे। सरांनी थांबवायला सांगितलं मला, तर मी त्या पेशंटला थांबा बोलली, आतमध्ये सर बोलतायत म्हणून। तर त्या पेशंट सोबत जो एक दुसरा व्यक्ती होता, गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं असं नाव आम्हाला समजलेलं आहे। तर त्या व्यक्तीने मला शिव्यागाळी केल्या। मी फक्त त्याला एवढंच बोलली की सर तुमचा नंबर नाही आहे, तुमचा नंबर यायला टाईम आहे, नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल। यात माझी काय चुकी आहे? यात माझी काय चुकी नसताना त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावासुद्धा केला। परत येऊन मला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं। परत माझ्यावर लाथाबुक्कीने मारहाण केलं। वाटलं त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी शर्टवर पण आहेत। नाही, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे। घटना अतिशय गंभीर आहे। एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवू घेतले जाणार नाही। त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल। सध्या त्याचा शोध चालू आहे। मागील म्हणजे काल संध्याकाळची ही घटना आहे। जवळपास 9च्या दरम्यान आपण त्याच्यावरती एफआयआर दाखल केला आहे। पण लवकरच तो सापडेल। तो कुठे काय पळून जाऊ शकणार नाही। माहिती अशी आहे की तो लोकलच आहे, तो कुठला बाहेर आलेला नाही। परंतु लवकर त्याला शोधलं जाईल आणि त्याच्यावरती कारवाई ही नक्कीच केली जाईल। त्याला अटक देखील केली जाईल। एमआर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या, लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी, त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसंच हल्ला केलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केली। या ठिकाणी त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहोत। अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाहीये, पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू। तर या प्रकरणातील आरोपीला 4 तासात पकडावं, अन्यथा मनसे स्टाईल दाखवू। कल्याणमधल्या मारहाणीवर मनसे आक्रमक झालेली आहे। पोलीस सक्षम नसतील तर मनसैनिक आरोपीला पकडतील असा दावा मनसैनिकांकडून करण्यात आला, असं आव्हान करण्यात आलं। लहानची मुलगी आहे, तिला लाथेबुक्क्याने मारले। जर तुला मर्दानगी दाखवायची असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आहोत ना। मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतोय, जर येत्या 4 तासाच्या आत जर त्याला अरेस्ट झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने त्याला पकडून चोप देऊन आम्ही पोलीस स्टेशनला हजर केल्याशिवाय राहणार नाही। उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड मधनं येतात, हे कशा करता येतात? आणि ह्या ज्या येतात इथे हे मोकाटपणे सर्रासपणे गुन्हे करतात आणि महाराष्ट्र पोलिसांचा बराच वेळ हा त्यांना शोधण्याकरता त्यांच्या राज्यात जातो। तुम्ही तुमच्या सोर्सेसनी वापरला तो सही सलामत तो पोलीस स्टेशनला येईल, पण आम्ही आमच्या सोर्सेस वापरून जर त्याला पकडून तुमच्या स्वाधीन केलं तर तो सही सलामत नक्कीच या पोलीस स्टेशनला येणार नाही, हे मात्र नक्की।